कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडी कुणाचा जोर जास्त याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी विजय केसरकरनं पाहूया। कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे। महाविकास आघाडीकडून शाहू महाराज आणि महायुतीकडून संजय मंडलिक अशा पद्धतीचा सामना येतो या ठिकाणी पाहायला मिळतोय। नेत्यांच्या सभा आहेत या ठिकाणी होत आहेत, मात्र सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं, त्यांच्या मनामध्ये कुणाची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी महाद्वार रोडवर आलेलो आहे आपण। महाद्वार रोडमध्ये आपण इथले जे व्यापारी आहेत किंवा इथले जे ग्राहक येतात त्यांना विचारूया। दादा मला सांगा, कोण कोण उमेदवार आहेत कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरमध्ये प्रमुख संजय मंडलिक आणि दुसरे आमचे छत्रपती दिलीपसिंह राजे। शाहू महाराज कुणाचं पारडं जास्त जड आहे? मंडलिक। कसं काय? कारण ही देशाची निवडणूक असल्यामुळं नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मंडलिकांना मतदान होणार आहे। कुणाचं पारडं जड आहे वाटतं तुम्हाला? कोण निवडणुकीला उभं राहिले? शाहू महाराज, मंडलिक। कुणाचं हवा कुणाची आहे जास्त? शाहू महाराजांची। इकडं आणखी उभा आहेत नागरिक, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकं कुणाचं पारडं जड आहे कोल्हापूरमध्ये, कशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी होतोय ते आपण जाणून घेऊयात। मला सांगा, निवडणुकीला कोण कोण उभा आहे सांगा? मंडलिक आणि शाहू महाराज। बरं, काय प्रचार जोरात चालू झालाय? जोरात चालू झालाय। कुणाचं वारं जास्त आहे? शाहू महाराज। तर आणखी इथं काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की आपण कुणाचं वारं जास्त आहे, कोण निवडणुकीला उभा आहे? काय माहित नाही। कोण निवडणुकीला उभा राहिले? काय माहित माहित नाही? नाही। बरं, इकडे हे नागरिक आहेत, त्यांना विचारूया, कोण निवडणुकीला उभा राहिले? मंडलिक आणि शाहू महाराज। कुणाचं वारं जास्त आहे? शाहू महाराजांचं। शाहू महाराजांचं। तुम्ही बोलणार आहे का? कोण निवडणुकीला काय घाबरलंय? अपराधासारखं वाटतंय मला। असं वाटतंय प्रधानमंत्री 5 साल के लिए नरेंद्र मोदी हो जाए। नमस्कार। तर बघितलं या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्या नागरिकांच्याकडून येताना पाहायला मिळत आहेत। शाहू महाराज आणि संजय मंडलिक या दोन्ही उमेदवारांची नावं आहेत ती या ठिकाणी नागरिक घेताना पाहायला मिळत आहेत। याचाच अर्थ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आहे ती पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।